बारामती इथल्या ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ यांच्या वतीने पुण्यामध्ये भीमथडी जत्रेचं आयोजन करण्यात येतं। ज्यांना खरेदीत रस आहे अशा शॉपहॉलिक लोकांसाठी किंवा पक्क्या खवयांसाठी भीमथडीची जत्रा म्हणजे एक पर्वणीच असते। चला तर मग आम्ही नेतो तुम्हालाही या जत्रेची सैर करायला। ग्रामीण जीवनाची अनुभूती देणारे देखावे, पारंपरिक वाद्यांचा आणि लोककलांचा नजराणा, बैलगाडीची सफर आणि जोडीला पिठलं भाकरी पुरणपोळीकरांना मिळतीये आणि त्यासाठी निमित्त आहे ते भीमथडी जत्रेचं। ग्रामीण जीवनशैलीचं दर्शन शहरी नागरिकांना व्हावं यासाठी बारामतीच्या ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ यांच्या वतीनं गेल्या 8 वर्षांपासून ही जत्रा भरवण्यात येते। गोंधळी असतील किंवा भारूड करणारा आहे किंवा हे सगळे आदिवासी भागातले लोक आलेले आहेत, उस्मानाबाद सारख्या जिल्ह्यातून लोक आलेले आहेत। तर ह्या लोकांना आम्ही मुद्दाम या लोकांना या जत्रेच्या माध्यमातून लोकांच्या समोर आणतो, त्यांना व्यासपीठ दिलेलं आहे। त्यामुळे काही कलाकार, कधी न बघितलेले कलाकार आज ह्या लोकांना बघायला मिळतात। गावाकडची जीवनशैली दाखवायची म्हणजे तेथील व्यवसाय आणि खाद्य संस्कृती हवीच आणि म्हणूनच कुंभार, नंदीबैल, भुरुड असे 12 बलुतेदार हे या जत्रेचं खास असं आकर्षण ठरतंय। त्याचप्रमाणे उकडीचे मोदक, पुरणाच्या पोळीपासून ते कोल्हापूरच्या पांढरा रस्साही चोखंदळ पुणेकर खवय्यांना चाखायला मिळतोय। शेतातल्या नवीन ज्या वस्तू आहेत म्हणजे अगदी तांदूळ पासून अगदी नवीन येणारी म्हणजे फुलभाज्या, फळभाज्या ते सगळे इथे मिळतं आणि शिवाय गृहिणींसाठी सुद्धा उपयुक्त असणारे अगदी पापडांपासून लोणच्यांपर्यंत सगळ्या गोष्टी इथे मिळतात। आमची महिला मंडळी करता आम्ही पळा टाकतात आणि आम्ही फार मिळत ना काम करतो। चांगलं वाटतंय आम्हाला, एकदम यात्रा भरते बा, आम्ही आनंदात पोळ्या करतो। या जत्रेत दरवर्षी सहभागी होणाऱ्या स्टॉलची संख्या वाढतीये। त्या वाढत्या स्टॉल बरोबरच उत्पादनाचा दर्जा राखण्याकडेही संयोजकांनी लक्ष पुरवलंय। त्यामुळे इथे विक्रीसाठी आलेल्या उत्पादकांना व्यावसायिकतेचं प्रशिक्षण तर मिळतंच, शिवाय त्यांच्या उत्पादनाचा ब्रँडही निर्माण होतोय। ग्रामीण भागातील महिलांना आणि बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी सुरू करण्यात आलेली ही भीमथडी जत्रा आज खऱ्या अर्थाने शहर आणि ग्रामीण भागाला जोडणारा एक दुवा बनतीये। व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश सागवेकर सोबत अश्विनी पवार, झी मीडिया, पुणे। झी 24 तास, एक पाऊल पुढे।